नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर आता पुणे जिल्ह्यातही भोंदूबाबांचा काळा चेहरा उघड झाला आहे. खेड तालुक्यातील चांडोळी येथे महाराज बनून महिलांचे शोषण केल्याचा आरोप एका भोंदूबाबावर करण्यात आलाय. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया या रिपोर्टमधून. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असतानाच आता पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चांडोली येथे असाच एक प्रकार उघडकीस आलाय. चांडोली येथील शिवदत्त आश्रमात महाराज म्हणून वावरणाऱ्या नवनाथ गवळी याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एका महिलेने या प्रकरणी भोंदूबाबाची तक्रार केली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार दोष निवारण आणि अध्यात्माच्या नावाखाली या भोंदूबाबाने महिलांकडून शारीरिक संबंधाची मागणी केली. इतकंच नाही, विनयभंग आणि मानसिक छळ देखील केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवनाथ पंढरीनाथ गवळी असा हा भोंदूबाबा ज्याच्या आश्रमात मी काही दिवसांपूर्वी जात होते, त्यांनी माझ्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. हीच गोष्ट मी माझ्या मिस्टरांना सांगितली. त्यांनी मग माझ्या मिस्टरांनी मला विश्वासात घेऊन पोलीस कंप्लेंट केली, पण ह्याच्यावर कोणतीही न्यायालयीन कंप्लेंट झालेली नाहीये, कारवाई झालेली नाहीये. आणि मला असं वाटतं की कोणत्याही महिलेवर जो प्रकार माझ्या बाबतीत झाला तो व्हावा नाही, म्हणून याच्यावर न्यायालयीन कारवाई ही झालीच पाहिजे. याचं हे आश्रम चांडवली येथे आहे, शिवदत्त आश्रम म्हणून. ह्याला सगळे मामा मामा म्हणून बोलतात आणि याचे भोंदूगिरीचे प्रकार अजूनही चालू आहेत. बायकांची वारी उठवतो आणि बायकांना वशमध्ये करून घेतो आणि त्यांच्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करतो. हा याचे गुंड पाठवतो, माझ्या मिस्टरांना धमकवतो. आम्ही कुठेही रस्त्याने गेलो तर ह्याचा आम्हाला त्रास आहे, याची माणसं आम्हाला येऊन धमकावतात. त्यामुळे ह्याची कारवाई झालीच पाहिजे. अजूनही याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाहीये. तर मला असं वाटतं की मला न्याय मिळावा आणि माझ्यासारख्या असंख्य महिलांना ह्याच्यापासून लांब ठेवावं, ह्याला शिक्षा झालीच पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे ना. जपाचं कारण घेऊन आश्रमामध्ये बोलवतो, मग त्यांना भस्म लावतो, वशमध्ये करतो आणि त्यांच्याकडं अश्लील अनैतिक संबंध ठेवण्याचे मागणी करतो. असा हा भोंदू, याला चांगलीच शिक्षा झाली पाहिजे, कडक. खरातचं जे प्रकरण झालं त्याच्यावरून आता आम्हाला विश्वास पटलेला आहे की या देशामध्ये कायदा हा आहे अजूनही जिवंत. त्यामुळे या नराधमाला शिक्षा ही झालीच पाहिजे. यांनी असंख्य महिलांना छळलं आहे, असंख्य महिलांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत. दुसरीकडे मात्र या महाराजाने हे प्रकरण 8 महिन्यांपूर्वीचं आहे. या प्रकरणी मला अटकही झाली होती. आता मी जामिनावर बाहेर आलो आहे असं सांगितलंय. याबाबत मी स्पष्टीकरण असं देतोय की हा जो विषय आहे हा 8 महिन्यापूर्वीचा आहे काय, आणि त्याच्यानंतर माझ्यावर दोषारोपपत्र दाखल झालं होतं. सदर विषय न्यायालयात गेला होता. तिथं एक पुराव्याअभावी मला निर्दोष येऊन मला जामीन पण मंजूर झाला होता काय. पण आता हे बाहेर काही घटनांचं एक हे झालेलं आहे काय. त्याच्यामध्ये काय होतं आहे, काही सत्य असंत असत्य, असत्य असंत सत्य अशा विषय चालू आहे काय. आणि मग त्या बाबतीत यांनी परत परत डोकं काढलेलं आहे. आणि असं कधी घडलंच नाही का बा आम्हाला समजा कोर्टाची तारीख आहे, आम्ही गेलो नाही काय. यांनी म्हटले बा जामीन पण झालेला आहे त्या गोष्टीचा काय. हे जे आरोप केलेत काही जाणीवपूर्वक तुमचे काही वाद आहेत किंवा कशामुळे काय असं? हे जे आरोप आहेत हे 8 महिन्यापूर्वी या जागेच्या संदर्भात वाद झाले होते. समोर त्यांचा असा विषय होता का डायरेक्ट व एक ट्रस्ट करून हा विषय इथं हे करू काय. परंतु अगदी ह्या लोकांनी माझ्याकडून जे इथं समजा मंदिरासाठी एक देणगी स्वरूपात काही दिलं असेल ते सुद्धा माझ्याकडून रक्कम मला हानमार करून माझ्याकडून जबरदस्तीनं चेक लिहून घेऊन ते सुद्धा त्यांनी परत घेतलेले. सुरुवातीला भीतीपोटी ही तक्रार दडपली गेली होती. मात्र नंतर धैर्य दाखवत पीडित महिलेने राजगुरुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी हे आरोपी अद्याप फरार असल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात भोंदूबाबांविरोधात संतापाची लाट उसळली. अशा घटनांमुळे समाजात भीती आणि संताप दोन्ही वाढत असून आता आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते. अध्यात्माच्या नावाखाली सुरू असलेला हा घाणेरडा खेळ कधी थांबणार, अशा भोंदूबाबांवर कठोर कारवाई कधी होणार, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.